सुमित इथं अभ्यास करत होता. बघू आता आपण कुठे गेलाय. किचन मध्ये गेलाय वाटतं. हे इथं चपाती करतोय सुमित. वाव, सुमित चपाती करतोय. हाय मित्रांनो, आज मी चपाती करणार आहे. परत परत काय बोलला? हाय मित्रांनो, आज ना चपाती बनवणार आहे, एकदम गोल मस्त. वाव, चपातीचा आकार बघा. चपातीचा आकार बघा, मस्त चपाती केली आहे. गोल गोल. हां, हे केली चपाती. मध्येच लागतोय नुसता. काय तुझा स्वयंपाक झाला का सगळा? हा झाला. शेवटली चपाती करतोय तो. झालं का? चल झाली सुमितची चपाती झाली. नाही झाली. अजून काय बाकी आहे? या सर. बघा झाली गोल चपाती. ही गोल चपाती होती का तुझी अशी? एकदम परफेक्ट गोल झाला ना. बघा एकदम गोल चपाती झाली. आता टाकणार कसं? टाक. कसं असं? हा टाक. आता काय होते ना. आजकाल तू स्वयंपाक करायला लय उशीर करायला लागली. हा, उशीर टाइम झाला ना. दोन गॅसवर सगळे एकदमच घाई करता, कसं होईल सांगा बरं. काय ते आमच्या जमान्यात अंधारात उठून ह्या टायमापर्यंत बाया वावरात राहत होत्या. वावरात ना, मला पण वावरात जायचं की. इथं मी पण केलेत ना वावरामधले काम. नाही केले असं थोडी शहरामध्ये येऊन थोडी शहरी झाले. हे झाली सुमितची चपाती एकदम बेस्ट. फुगली पण. हे फुगली बघा चपाती. मस्त फुगली फुगली पण. टमपुरी वाणी फुगली. उलट होती लाखाली जळून जाईल. भारी. आता काढू. हा काढ. झाली मस्त. झाली. आता याचा अर्थ चले आणखी करू. याचा अर्थ सुमित आता चपाती करायला शिकलाय. आता भाजी पण करता येईल त्याला. आता मला स्वयंपाकापासून सुट्टी. भाजी तर कवापासून करते मी. भाजी पण येते का करायला? स्वयंपाक करतोय. खिचडी. एकाच जागेत नाही करायचं. सुमित चहा करतो एकदम बेस्ट. खिचडी पण करतो. खिचडी करतो. एक प्रकारे आमच्या घरात सुशील म्हणजे गर्लच आहे. सुशील नाही, मुलगी. सुशील सुमित गेला शाळेमध्ये. आता त्याच्या शाळेत भेटणार आहे सुई. आता या शाळेमध्ये सरकारी सुई आलेल्या आहेत. काहीतरी मुलांवर आजार झालेले आहेत ना. मेंदू ज्वर. त्याची सुई भेटणार आहे. आता गेलाय तो खुशी खुशी ना. काय बघू शाळेतून आल्यानंतर काय करतो, काय सांगतो. आणि याला शाळेत जाय म्हटलं सुई द्यायला तर रडतोय. करे सांग बर का रडतो तू? मला नाही घ्यायची काम की ते दुखतं ना. दुखतं ना, पण तुझ्यापेक्षा लहान आहे ना सुशील. गेला तर घ्यायला.
अशी एवढी एवढीच म्हणे टुचकन करताना निघत म्हणे. कसं एवढी एवढीच आहे म्हणे. असं टिचूक करताना लगेच काढता म्हणे. टीचरने सांगितलं असं ना त्याला. सुशील सांगत होतं ना. हा डोक्याची म्हणे ती डोक्याची शी. मित्रांनो, ही मेंदू ज्वरची इंजेक्शन लस ही सगळ्या मुलांना घेणे गरजेचं आहे. 1 वर्षापासून तर 15 वर्षापर्यंत येते आणि ते घेणं गरजेचं आहे. सगळ्यांनीच घ्या. ज्यांची मुलं लहान आहे त्यांनी कंपल्सरी घ्यायला पाहिजे. ज्यांची मुलं नाही शाळेत जाते त्यांनी सरकारी दवाखान्यामध्ये सुद्धा उपलब्ध आहे ती सुई. त्याची पावती आणायची, ती पावती जरुरी आहे. हे बघा, सुमितनी दुसरी चपाती केली. मी फुगणार का? काय माहित. उलटव तिला. बस. शाळेचा मेसेज नाही आलेला ना अजून. कोणाचं? सुमितच्या. तर मिळली तर ठीक आहे, पण जास्त जोरात नाही. जोरात थोडी देणार आहे, त्यांना माहिती आहे लहान लहान मुलं आहेत, जोरात कशाला देतील. तुमच्या सेहतसाठी चांगली आहे ती सोय. मला फक्त उलटव तिला. आता दाब चपातीला सर. हा सारं. झालं उलटव. चला काढ. असे एक एक घासायचे. किती टाइम बनवशील चपात्या? सरका. एवढंच राहील. हा मग करते छोटीशी त्याच्यावाले. आता असं. तुमच्या लेखाच्या हातात चपात्या खाशाल का तुम्ही? कराओके मध्ये गाणे म्हणायला कोणाला आवडतं? सुशील, सुमित? नाही. कराओके मध्ये गाणे म्हणायला नाही आवडत? एवढं काय नाही. जमत पाहिजे. चाल माहिती नाही ना त्याला अजून. आपण प्रॅक्टिस केलं तर होईल. आपण काही पोरांनी एवढी गाणी वगैरे दाखवत नाही ना, त्यामुळं नाही माहिती. एकदा त्यांना माहिती झालं की ते पण म्हणतील. मग करशील प्रॅक्टिस? हा. आणायचं मग ब्लूटूथ स्पीकर. काय येते? म्हणजे आपण जसं कानात लावून ते ऐकतो ना, तसाच मोठा स्पीकर राहतो. माईक सगळ्यांनी आपण एकदा विहारात गेलो होतो बघ. आपण विहारात गेलो होतो, तिथं एका माणसाने आणला होता तसा. ह्या टाइममध्ये का सुशील असताना डायरेक्ट म्हणलं असतं, ए तू काही गल आहे का चपाती बनवायला? मम्मी झाली तू मम्मी. सुशील बोलला असता. त्याला म्हटलं तो डायरेक्ट म्हणतो, मी काही गल आहे का, मी नाही करणार काही. एकदाच सुशील जर काही बोलायला लागला तर तो बोलतच राहतो. बस झालं. नाही आता नको हे करू. किती टाइम करशील ते सारखं उरत राहणार. खाली चिपकवून दिले रे. असं तर फुटणारच नाही फुगणार ते. बाय मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय कर. तुला नाही वाटत? 8 दिवस व्हायला आले मी तंबाखू सोडली.
तंबाखू म्हणजे खात नाही आता. हं. हम्म? काय वाटतं? चांगलं वाटतं ना. कायम स्वरूपी सोडशान तर मग ठीक आहे. 15 दिवसासाठी महिन्यासाठी सोडशान तर काय फायदा आहे? उलट तू तू म्हटलं पाहिजे माहिती का, काय म्हटलं पाहिजे? माझ्या नवऱ्यानं सोडली ग तंबाखू, बाई देव पावलाय ग. तू देवता पाहिजे ना तर कायमची सोडशान. तुमचं असं किती टाइम झालेलं आहे. सोडतो 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 काही नाही. मग कामामध्ये नाही मन लागत, तोड कसं तरी होतं, भूक लागून जाते. अजून लहान पोरांसारखे घराने राहतात. आता तंबाखूवर तर आलं नियंत्रण, हं. झालं कंट्रोल मध्ये. काय दारू पण कंट्रोल मध्ये आली आली पाहिजे असं वाटतंय. हम्म? तुम्हाला जर का तुमच्या बायकोचं पोरांचं भविष्य माहीत चांगला हवा असं तर दारू तंबाखू नाही खाणार पिणार. त्याच्यावर कित्येक लोक बोंबलून सांगते की कॅन्सर आहे, मरशन त्याच्याने, तरी मरतच लोक खाण्यासाठी. पण तू 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 माझ्या दारूचं सांगते. मी हप्त्यातून महिन्यातून एकच बाटली पितो. एक पण तिला तिला झाली का? ती रोज पेतात, त्यांना बी तोच आजार होईल, तेच त्यांची शरीराची खराबी होईल. आणि तुम्ही हप्त्यातून एकदा पेतात तर तेच खराबी होणार. मग काय फायदा? रोज प्या किंवा हप्त्यातून एकदा प्या, पण होणार तो आजार होतो. शरीरामध्ये जी गडबड होती ती होतीच. असं नाही की महिन्यातून पेणाऱ्या माणसाला होत नाही. पण काही काशी ना, एक टायमाचं जहर येते. जहर एकदमच असर करतं, पण हे जहर आहे ना थोडं थोडं असर करतं आणि एकदमच मरत. मग त्याचा हाल करून करून मरत. त्यापेक्षा पहिलेच नियंत्रण मध्ये ठेवलेलं बरं ना. बघा मित्रांनो, सांगा मित्रांनो कमेंट मध्ये दारू पिणं योग्य आहे की नाही म्हणून. पण मी ठरवलंय तंबाखू हे शरीरासाठी हानिकारक आहे. भारत सरकार पण सांगते तंबाखू सेवन सेहत के लिए हानिकारक है. सांगा तुम्ही मित्रांनो, जो दारू पिणारा माणूस, बिडी सिगरेट काय ती विमल तंबाखू खाणारा माणूस असंच ज्ञानी बाता करताना. कोणताही माणूस बघा, त्याला दारू सोडायचं बघा, त्याची उतरली ना तो असाच बाता करतो. पण ज्यावेळेस तो खरं मनापासून सोडल ना त्यावेळेस त्याला म्हणायचं की हा गड्या माणसाने केलंय म्हणून. मी यांची नाही, प्रत्येक माणसाची गोष्ट सांगते. हे काय असे रोज वगैरे पेती नाही, पण हप्त्यातून एकदा पेतात. पण मला बी म्हणायचं ते हप्त्यातून एकदा बी पेणं नाही, हप्त्यातून म्हणते किंवा महिन्यातून एकदा बी पेणं नकोय, की घरामध्ये दारूचं व्यसन अजिबात नकोय. बर बर, आता याच्यावर करू विचार. पण दारूची बाटली घेऊन बसायचं ना तर ती कसं एक वेगळीच मजा राहते. काय वेगळी मजा आहे? तुम्ही त्यापेक्षा काही कोल्ड्रिंक आणा किंवा काहीतरी खायला आला मुला बाळांपर्यंत. बाटली आणली म्हणजे कसं हाईच आई म्हणी बाटली. काय 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 कोणतं आहे ते? कसं आहे ते? हाई म्हणी बाटली न हाऊ म्हणा गल्लास, दारू से म्हणी माय पटकन पोटमा पडी जाय. हे असं म्हणायला लागतं गाणं? गाणं म्हणावं लागत नाही, असं काहीतरी म्हण आहे. पण माहित नाही पिल्यानंतर काय होतं. नंतर आठवतं की आपण हे करतो कशासाठी. चुकीचं आहे मित्रांनो, नाही पिली पाहिजे. काय भेटत त्याच्यामध्ये? एकदम घाण पाणी, कडू. अजून म्हणतात लोक कडू पण लागत ते चवीने पितात. तुम्ही त्यापेक्षा काही खायला आणा किंवा काहीतरी मुलांसोबत खायला बसा किंवा त्यांच्याबरोबर मजा करा, त्याच्या हसा खेळा. तो क्षण किती भारी राहतो बरं. पोरं बी खुश होती, बायको पण खुश होती, उलट आपण पण खुश होतो. नसं दारू पिऊन मध्ये ते झगडा करणं, भांडणं करणं, शिवागाळ करणं, त्याच्यामधून मुलांवर वाईट संस्कार पडतात किंवा मुलांवर वाईट परवरिश पडते. मुलांची बुद्धिशक्ती कमी पडते, कारण की आमचे आईबापा असे का भांडतात. ते विचार करायला लागते ना, त्यांची विचार करायची तेवढी क्षमता पण नाही राहत. त्याच्या विरुद्ध दुसरा विचार करतात ते, आणि त्याच्यामुळे ते कमजोर पडतात. खरं कधीच दारू पिऊ नये. दारुड्या लोकांच्या घरात कधीच सुख दिसणार नाही. कधी ना कधी ते जे वेळेस ते लोक दारू पिऊन येतात त्यावेळेस त्यांच्या घरात झगडा होतो. ते किमान कधी ना कधी शिव्या तरी देतात, आणि ते मुलं शिकतात आणि ते बाहेर लोकांना बोलतात, शिव्या देऊन बाता करतात. ते मुलांना खाय प्यायची बी अक्कल नाही राहत किंवा ते स्वतःहून पण खाते पिते नाही, त्यांच्या पहिले तोंडात शिव्या येतात.
ते पोरं शिव्या द्यायला पाहिजे. आता आमची ते भरपूर असे एवढे एवढे छोटे छोटे पोरं आहेत ना, ते शिव्या गाळ करतात. त्यांना पाहून असं वाटतं ना की यांच्या आईबापांनी काय बा, यांच्या घरात जी सवय राहते ना, घरामध्ये जे आपण बोलतो वातावरण करतो तेच मुलं शिकतात आणि ते बाहेरच्या मुलांना बोलतात. सांगा बरं, किती योग्य आहे ही दारू, चांगली की वाईट आहे? त्यासाठी मित्रांनो आपल्या सगळ्याचा कुठल्याही धर्माचा विचार केला तर आपले सगळेच धर्मगुरू सांगतात कुठल्याही प्रकारचं नशिले पदार्थांचं सेवन करायचं नाही. कुठलाही धर्म असो. तसंच इतरांचं धर्माचे मध्ये कोणतं काय लिहिलेलं नाही ते नाही सांगता येणार. पण बुद्ध धर्मामध्ये सांगितलं भगवान बुद्धांनी, सुरामेरय मज्ज पमाद ठाणा वीरमणी सिक्खा पदंग समाधी आम्ही. याचा अर्थ काय, मी कुठल्याही नशील्या पदार्थांचं सेवन करणार नाही. यासाठी मी तर ठरवतोय, मी कुठल्याही प्रकारचं नशिले पदार्थांचं म्हणजे काय, दारू असो, तंबाखू असो, कुठला गुटखा असो, मी त्यांचं सेवन करणार नाही. बाकीचं तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. नमस्कार.